निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने पाडू नावाचं नवीन मशीन आणलंय आणि राजकारणात मोठा भूकंप झालाय। लोकांचा ईव्हीएम वरचा विश्वास आधीच डळमळीत असताना हे आलेलं पाडू मशीन नक्की आहे तरी काय सांगतो। तर पाडू म्हणजे पोर्टेबल ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे तुमच्या ईव्हीएम मशीनसाठी एक्सटर्नल हार्ड डिस्क सारखं काम करतं। ईव्हीएमच्या एक कंट्रोल युनिटमध्ये जेवढी मतं पडतात त्याचा एक रिअल टाइम बॅकअप या मशीनमध्ये साठवला जातो। आयोगाचं असं म्हणणं आहे जर मुख्य मशीन खराब झालं तर या बॅकअपमधून निकाल बघता येईल। पण यावर विरोधकांचा आणि विशेषतः राज ठाकरेंचा मुख्य आक्षेप हाच आहे की ज्या मशीनमधून डाटा ट्रान्सफर होतो तिथे तो मॅन्युप्युलेट किंवा हॅक होण्याची भीती असते। बॅकअपच्या नावाखाली मतांची अदलाबदल तर होणार नाही ना असा संशय विरोधक व्यक्त करतात। आजवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट होतं, मग आता या तिसऱ्या मशीनची गरजच काय पडली। राज ठाकरेंनी असाही आरोप केलाय की निवडणुका जाहीर झाल्या तर या मशीनबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाला काहीच माहिती दिली गेली नाही। हे मशीन कसं दिसतं, कसं काम करतं हे दाखवलंच गेलं नाही। जर ही निवडणूक पारदर्शक आहे तर मग हे गुपित कशासाठी। पण निवडणूक आयोगाचं याच्यावर असं म्हणणं आहे की या मशीनमुळे पुनर्मतदान म्हणजेच रिपोलिंग टाळता येणार आहे। पण जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे की टेक्नॉलॉजी जितकी वाढत जाईल तितकी पारदर्शकता कमी होणार का। ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आधीच प्रश्नचिन्ह असताना पाडूमुळे हा वाद आता कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे। या नवीनच आणलेल्या मशीनबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रील सर्वांना नक्की शेअर करा।